मित्रांनो, हे अशोक स्तंभ आहे जिथे तो निर्माण केला गेला ते सारनाथच्या जागेवरती सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर जगामध्ये गौतम बुद्धाच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी जो स्तूप बनवला तो या ठिकाणी होता। या स्तूपावरती तुम्हाला दिसतो इथे घोडा। गौतम बुद्धाने ज्ञान घेण्यासाठी घर सोडलं, ते रात्रीच्या वेळी घोड्यावर बसून सोडलं। त्याच्यानंतर इकडे तुम्हाला पुढे सिंह दिसतोय, कारण ते शाक्य कुलोत्पन्न होते म्हणून सिंह दिसतोय। पलीकडच्या बाजूला तुम्हाला बैल दिसेल। बैल म्हणजे कृषी संस्कृतीचं प्रतीक, वृषभ राशीचं प्रतीक वगैरे। आणि इकडे आहे तो हत्ती आहे, कारण गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळी एक अलौकिक घटना घडली होती आणि गौतम बुद्धांच्या आईला स्वप्नामध्ये पांढरा हत्ती दिसला होता, व्हाईट एलिफंट दिसला होता। त्याची आठवण म्हणून चार बाजूला हे चार प्राणी आहेत आणि चारही बाजूला हे चक्र आहे, याला धम्मचक्र म्हणतात किंवा गौतम बुद्धांच्या विचाराचं प्रतीक असं म्हणतात। आणि ते चारही दिशांना प्रचार प्रसार व्हावा म्हणून वर चार सिंह आहेत आणि खाली चक्र आहे, कारण ते 24 तास त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असे सम्राट अशोकाची इच्छा होती। ज्या ठिकाणी हा स्तंभ रोवला गेला पहिला ते ठिकाण म्हणजे सारनाथ।